श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा अर्थात 2025 मध्ये शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबरला आहे वसुबारस आणि याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. म्हणूनच हा दिवस खास आहे. या दिवशी गायवासराची उपासना, कामधेनू देवीची अर्चना आणि उपवास केल्यामुळं घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि संततीचं रक्षण होतं. ही श्रद्धा आहे. गायवासराची पूजा सायंकाळच्या प्रदोष काळात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:14 ते 7:43 या दरम्यान वसुबारस पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. द्वादशी तिथीला प्रारंभ 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:12 होणार आहे आणि 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 ती समाप्त होईल. अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी येणार आहे. गोवत्स द्वादशी म्हणजेच गाईगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात. हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचं स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केलं जातं. या दिवशी गायीची पूजा करतात. एक वेळ उपास करून संध्याकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा करतात. या दिवशी काही गोष्टी वर्ज्य करणं आवश्यक मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावं, काय करू नये. गायीची तिच्या वासरासह पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, उपास कसा करावा, तो कधी सोडावा, गायीला काय नैवेद्य दाखवावा, याविषयीची संपूर्ण माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पहा. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.